कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. मुरडे गावात त्या बारवरून वाद, प्रशासकीय यंत्रणेची मोठी टोलवाटोलवी. ग्रामस्थांचा प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाचा आक्रमक इशारा. वादग्रस्त बार बंद करण्याची मागणी. कोकणात ग्रीन सी कासव, श्रीवर्धनमध्ये दुर्मिळ कासवाला जीवदान. 200 किलोच्या कासवाचा बचाव. वन विभागाची मोहीम यशस्वी झाली. अवाढव्य कासवाला समुद्रात सोडले. पेनमध्ये 68 लाखांच्या पॅव्हेलियनचे भूमिपूजन. JSW कडून खेळाडूंना मोठे प्रोत्साहन. मैदानावर बसवणार हायमॅक्स दिवे. आणि भास्कर जाधवांचा सरकारसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार प्रहार. बिनविरोध निवडीवरून केली कडाडून टीका. लोकशाही धोक्यात असल्याचा गंभीर आरोप. आता पाहूयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील मुरडे गावात माजी सरपंचांनी सुरू केलेल्या सावंत ब्रदर्स या बारवरून सध्या मोठा प्रशासकीय गोंधळ उडाला आहे. हा बार कायमचा बंद करण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून ग्रामस्थ सातत्याने लढा देत आहेत. ग्रामसभेने बार विरोधी ठराव मंजूर करूनही खेड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत आपली जबाबदारी झटकत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदार खो खो खेळामुळे संतप्त झालेल्या मुरडे ग्रामस्थांनी अखेर तहसीलदारांचे दार ठोठावले आहे. शांतताप्रिय गावात बार नको अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे. मात्र पोलीस आणि अबकारी विभागाच्या टोलवाटोलवीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना इशारा देण्यात आला आहे. जर प्रशासनाने या वादग्रस्त बारवर त्वरित कारवाई केली नाही तर येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाबाहेर सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण करतील. यावेळी मनोहर शिवे यांच्यासह श्याम सुंदर दळवी आणि इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्मल तंटामुक्त गाव मुरडे या गावामध्ये सावंत बिअर बार आणि परमिट रूम चालू आहे आणि सतत निवेदनं देऊन सुद्धा मुरडे गावातील सावंत बिअर बार व परमिट रूम अद्यापही बंद होत नाही. म्हणून आम्ही मुरडे गावाच्या वतीने 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुरडे गावाच्या वतीने तहसीलदार या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसण्यासाठी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरडे गाव या ठिकाणी उपोषणाला बसेल असं आमच्या गावाच्या वतीने ठरलेलं आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथे निसर्गाचा एक दुर्मिळ चमत्कार पाहायला मिळाला. या ठिकाणी ग्रीन सी प्रजातीच्या तब्बल 200 किलो वजनाच्या एका अवाढ्य नर कासवाला वन विभागाने सुरक्षितपणे जीवदान दिले आहे. बानकोट बागमंडला फेरीबोट जेटीजवळ ओहोटीमुळे हे कासव चिखलात अडकले होते. स्थानिक नागरिक आकाश पाडलेकर यांनी तत्परता दाखवत ही माहिती तात्काळ वन विभागाला दिली. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हे पूर्ण वाढ झालेले पूर्णपणे निरोगी नर कासव असल्याचे स्पष्ट झाले. या कासवाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत. प्राथमिक तपासणीनंतर या अजस्त्र कासवाला अतिशय काळजीपूर्वक पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ग्रीन सी प्रजातीचे नर कासव किनाऱ्याला लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत सकारात्मक मानली जात आहे. या सर्व कार्यामुळे वन विभागाचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. पेण तालुक्यातील मानाच्या हमरापूर प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे JSW कंपनीच्या CSR फंडातून तब्बल 68 लाखांचा निधी मंजूर झाला असून भव्य पॅव्हेलियनचे भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाचे रूपांतर आता वानखडे स्टेडियमच्या धर्तीवर करण्यात येणार असून हायमॅक्स दिव्यांमुळे येथे भविष्यात नाईट क्रिकेट स्पर्धाही खेळवल्या जातील. या अटीतटीच्या स्पर्धेत सिद्धी श्रवण खारसापोली संघाने प्रथम क्रमांक पटकावत 1 लाख रुपये व ट्रॉफी जिंकली तर वीर मराठा जोहे संघ द्वितीय ठरला. शर्मिला पाटील यांच्याकडून देण्यात आलेली मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुनील पाटील याने पटकावली. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे वैकुंठ पाटील यांनी नमूद केले. यावेळी सुधीर तेलंग आणि निलिमा पाटील यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा यथोचित गौरव करण्यात आला.
महत्वाचा आता अनावरण सोडवतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आगामी कालखंडामध्ये मला निश्चितपणे या ठिकाणी अभिमान वाटतो की आपण एक चांगला व्यासपीठ दिलंय, या भागाला मैदान दिलंय, या भागाला स्टेडियम तयार करण्याचं आपलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण होईलच. सन्मान्य खासदार हरिसिंहदादा पाटील आहेत, सन्मान्य आमदार रविशेठ पाटील साहेब आहेत आणि सर्व निलिमताई या ठिकाणी सर्व आपण मान्यवर आहात. सगळ्यांचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि मी या ठिकाणी सांगतो की हे स्टेडियम अत्यंत भव्य दिव्य होईल आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या ठिकाणी कसोटी क्रिकेट असू द्या किंवा वन डे क्रिकेट सुद्धा एखादी मॅच खेळली जाईल. आणि आपण पाहतो की आज अटल सेतूच्या माध्यमातून आपण मुंबईच्या खूप जवळ आलं आणि या मुंबईच्या जवळ आल्यामुळे आपला इन्फ्रास्ट्रक्चर आपला जो काही पूर्णपणे सगळे रोड मॅप हे या ठिकाणी बदललेले आहेत. मला सांगावं वाटतं की आपल्या बाजूने या ठिकाणी मेट्रोला जमीन गेलेली आहे, त्याच्यामुळे इथून मेट्रो जात असेल आणि त्या मेट्रोमध्ये जाताना सुद्धा हे माझं ग्राउंड, हे आमचं ग्राउंड त्या ठिकाणी दिसेल असं स्वप्न बघितलेलं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आमच्या बरोबर असतात पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे आणि असंच प्रेम आणि जेव्हा आपल्या कायमस्वरूपी राहू द्या एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या होऊ द्या. बहुत बहुत स्वागत है, धन्यवाद है. सबसे पहले जो विजेता टीम है और मोरा विजेता टीम को हमारी तरफ से भी बहुत बहुत अभिनंदन, स्वागत, क्योंकि ये स्पर्धा इतनी आसान नहीं होती, हर किसी को अपना एकदम बेस्ट देना होता है. और मुझे याद है कि लगभग 8 महीने पहले एक बार जयपुर दादा ने बोला था कि चलो इस प्रोग्राम में चलते हैं यहाँ पर, तो उस समय मेरे को आइडिया नहीं था कि हम लोग कहाँ आ रहे हैं, कैसे आ रहे हैं. यहाँ पर आने के बाद मैं इसी जगह पर बैठा था इनके पास में, तो उस समय हम लोगों ने यहाँ पर एक डिक्लेरेशन दिया था DSW की तरफ से कि आगे आने वाले समय में हम लोग एक स्टैंड बनवाएंगे. और ये बड़ी खुशी की बात है कि आज हम अपना वो वाला वायदा पूरा कर पा रहे हैं. ये जो स्टैंड है जैसे आपको बताया गया था लगभग 2500 लोगों के बैठने की व्यवस्था है ये, और ये अभी हमारी एक शुरुआत है क्योंकि हम लोग यहाँ पर बहुत सारी चीज़ों में काम कर रहे हैं. तो देखा है कि स्पोर्ट्स में थोड़ा इंटरेस्ट कम है, लेकिन ये सारा क्रेडिट 100% क्रेडिट वैकुंठ दादा को जाता है क्योंकि उनका जो स्पोर्ट्स के लिए पैशन है ये उसके कारण ही हो पा रहा है. अदरवाइज हमारे पास तो बहुत सारे काम का प्रेशर रहता है, तो उसमें ये प्रायोरिटी में लेना एक थोड़ा सा टफ काम है ये. तो ये जो काम है ये काम अभी मैं मान के चलता हूँ, इसका वर्क ऑर्डर निकल गया है, कल परसों से ये वाला काम शुरू होगा. इसमें लगभग 70 लाख रुपए का इसमें खर्चा है, जिसमें 2500 लोगों को बैठने की व्यवस्था प्लस जैसा बताया चेंजिंग रूम, वॉशरूम वगैरह होगा. ये फर्स्ट फेज में है और जैसे ये फर्स्ट फेज खत्म होगा इस तरफ का, तो सेकंड फेज में भी हम लोग ऐसा कि ऐसा यहाँ पर एक बार फिर ये स्टेडियम बनवाएंगे, लगभग 2500 लोगों की व्यवस्था और करेंगे. और उसके साथ मेरा सपना ये भी है कि अगला मैच अपना जो HPL है, हमरापुर प्रीमियम लीग है या जो दूसरा भी यहाँ पर होगा वो फ्लड लाइट में हो, यानी रात को हो. तो उसके लिए भी DSW की तरफ से हम लोग अपनी जो मदद करेंगे, मदद की पेशकश करता हूँ मैं कि जहाँ पर जो भी स्ट्रीट लाइट लगेंगी या जो हाई मार्क्स लगेंगे वो हम लोग DSW की तरफ से उसमें करने की कोशिश करेंगे. और लगभग 1 साल में मुझे लगता है कि ये पूरे जिले का ये सबसे बेस्ट स्टेडियम होना चाहिए, क्योंकि मेरी जानकारी में नहीं है कि ऐसा स्टेडियम यहाँ पर कहीं होगा. ये तो उन सभी तो लोगों के लिए इन सब जो सुविधाएं व्यवस्थाएं इसके लिए निश्चित रूप से मंच पर बैठे हुए सभी लोगों का बहुत बहुत आभार, धन्यवाद. और जो 18 यहाँ पे गांव है उसके लगभग 214-215 जो प्लेयर्स यहाँ पर आए हैं उन सभी लोगों को DSW की तरफ से बहुत बहुत स्वागत और धन्यवाद. राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे 70हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील टीका केली आहे. हे सरकारच्या कामकाजावर खुश आहेत का? सरकारच्या आयडिओलॉजीवर ते विश्वास ठेवून आहेत का? सरकारनं केलेलं चांगलं कुठलं धोरण त्यांना मान्य आहे म्हणून त्या जनतेनं त्यांना बिनविरोध दिलं आहे का? तर जनतेनं यांना विरोध दिलेला नाही. तर यांच्या उमेदवाराच्या विरोधात ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले त्या उमेदवारांना धाकदपटशाही दाखवून किंवा त्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांना विकत घेऊन किंबहुना काही लोकांना खोलीमध्ये कोंडून ठेवून त्यांनी आपले उमेदवार बिनविरोध होण्याकरता म्हणून केलेला प्रयत्न, एक अत्यंत लांछनास्पद प्रयत्न तुम्ही बघितला असाल. तो महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः मतदान केंद्र आपल्या निवडणूक कार्यालयामध्ये जातात, आरोच्या ऑफिसमध्ये जातात आणि आरोच्या ऑफिसमध्ये जाऊन अध्यक्ष या नात्यानं
सरळ सरळ तिथले हरिभाऊ राठोड यांचं संरक्षण काढा म्हणून ऑर्डर देतात की जो त्यांना अधिकार नाही. अध्यक्षांनी खरं तर कुठल्याही पक्षाच्या बाजूनं उभं राहता कामा नये. अशा पद्धतीनं सगळे संकेत, सगळे नियम आणि सगळ्या प्रथा या लोकांनी पायदळी तुडवून हे लोक आपले बिनविरोध केलेले आहेत. हे धाकदपटशाही दाखवून त्यांच्यावरच्या विश्वासापोटी हे बिनविरोध झालेले नाहीत. हे बिनविरोध करून घेतले आहेत. लोकशाही आणि संविधान यांना मान्य नाही म्हणून यांनी हे करून घेतलं. तळा शहराच्या विकासाला नवी गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नगरपंचायत इमारतीचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. नागरी सेवा सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पासाठी एकूण 8 कोटी रुपये खर्च केले जाणार असून सद्यस्थितीत 4 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि नगराध्यक्षा माधुरी घोलप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी इमारतीचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. पदाधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे प्रामाणिकपणे करून त्यांना दिलासा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. केवळ इमारतच नाही तर मोदी तलावाच्या सुशोभीकरणासाठी 25 लाखांचा निधी आणि श्री चंडिका देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुरुवातीला 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात मंदिरासाठी आणखी 1 कोटी देण्याचे आश्वासनही पवारांनी दिले. यामुळे तळा शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. रायगड जिल्ह्याच्या नागोठणे नगरीत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे खंबीर नेते किशोर जैन यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अजित पवारांच्या कणखर नेतृत्वावर आणि सुनील तटकरेंच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आपण हा मोठा निर्णय घेतल्याचे किशोर जैन यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करताना आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले. तटकरे कुटुंबियांच्या बालेकिल्ल्यात किशोर जैन यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता अधिकच वाढली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात असून या सभेला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. काही नाही, आम्हाला सगळीच कामं करावी लागतात. मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो. मी आता ताबडतोब आता मुंबईला चाललेलो आहे. तेही काम करायचं आहे, हेही काम करायचं आहे. शेवटी निवडणुका पण महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून रायगडमध्ये आलो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागोठणे येथील एका भव्य जाहीर मेळाव्यात आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थिती लावली. या दौऱ्यात त्यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. नागोठण्यातील आंबेडकर सभागृहाला आवर्जून भेट देत त्यांनी जय भीमचा नारा दिला आणि उपस्थित बौद्ध बांधवांच्या सत्काराचा मनोभावे स्वीकार केला. रायगड ही शौर्याची आणि सामाजिक समतेची पावनभूमी असून शिवराय व भीमरायांच्या चरणी नतमस्तक होताना मनाला समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोकणच्या या पवित्र भूमीवर समतेचा विचार घेऊन अजित पवारांनी केलेला हा दौरा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. खेड शहर मराठा समाजाच्या वतीने खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 5 जानेवारी 2026 रोजी नगर परिषद हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी बुटाला, नगरसेविका वैभव खेडेकर, नगरसेवक रहीम युसुफ सहीबोले आणि सौ स्वप्नाली राकेश चव्हाण यांचा मराठा समाजातर्फे यथोचित गौरव करण्यात आला. शरद शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मराठा समाजातील आजी माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी समाजाच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नंदू साळवी यांनी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. बुवा शिंदे, दीपक नलावडे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या निवडीमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्वांचे आभार मानत सौ बुटाला यांनी भविष्यात शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहून जनसेवेचे व्रत जोपासणार असल्याचे स्पष्ट केले. खेडच्या राजकीय वर्तुळात हा सन्मान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आज मराठा समाजाने घेतलेला हा सत्कार हा खूप आमच्यासाठी मानाचा आहे. खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मी ज्यावेळेला निवडणूक लढवणार त्यावेळेला साधारणतः अभ्यासाला सुरुवात केली होती आणि त्यावेळेला मी ज्यावेळेला मतदार यादी चालत होते तेव्हा किती आपले मतदार आहेत आणि याच्यामध्ये कोणत्या समाजाचं प्राबल्य आहे त्यावेळेला प्रकाशाने जाणवलं की मराठा समाज जे आहे या मराठा समाजाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गेल्या वेळेला वैभवजनाच्या वेळेला आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला त्याला आपल्या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये त्याला साथ दिली होती. नेहमी हा आपला समाज जो आहे हा साधारणतः खेडचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. मला माझ्या माहितीनुसार ज्यावेळेला वैभवजी नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेला आपल्या समाजासाठी 5 गुंठे जागा आपल्या समाज भवनासाठी देऊन दिली होती आणि अच्छा हा सॉरी ती देऊन दिली होती. आणि नक्कीच जसं आता आम्ही युतीमध्ये लढलो आहोत, महाराष्ट्रामध्ये आपली युतीची सत्ता आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये जी जी कामं आहेत ती करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. साहेबांचं वैभव साहेबांचं एक मानस आहे किंवा त्यांची प्रबळ इच्छा आहे की आपल्या समाजाचं एखादं मोठं समाज भवन व्हावं आणि आपल्या समाज बांधवांची सुद्धा ती इच्छा आहे. ती लवकरच पूर्णत्वास येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. आपण जसं तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, मान सन्मान केला, मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. माझ्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक 6 मधल्या कदम मामी आणि नलावडे काकी या तरुणांना सुद्धा लाजल्या एवढी त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे. माझ्यापेक्षाही प्रचारामध्ये त्या खूप कधी त्यांना सांगायचे तुम्ही दमला असाल थांबा, जिथे चढू नका, तुम्ही इथेच थांबा, आम्ही जाऊन येतो. पण माझ्या हाती सुद्धा त्या जर असायच्या एवढा म्हणजे त्यांनाही वाटत होतं की मी म्हणजे प्रत्येकाला खेळचा विकास व्हावा यासाठी त्या सुद्धा प्रयत्नशील होत्या आणि आपण तिथे सर्वजण आहोत. आपण त्या मला बोलवलं, जो मान सन्मान केला, सगळीकडेच आमच्या सत्कार होत आहे पण त्या सत्काराने आम्ही सत्कार जे आहे त्या सत्कार केल्यामुळे आम्हाला अजून एक नवीन ऊर्जा मिळते की जेणेकरून आमच्या हातून चांगलं काम होईल. आपले सगळ्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी आहे, असेच ते कायम पाठीशी ठेवा. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आपले आभारी आहोत. असेच प्रेम आणि माया कायम ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.